नमस्कार, व्हेरी गुड मॉर्निंग. स्टेनो कनेक्टेड या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. कसे आहात? बरेत ना? आज आपण माननीय मुख्यमंत्री श्री यशवंतराव चव्हाण यांची निवडक भाषणे या सिरीजमधील पार्ट 3 पाहणार आहोत. जर तुम्ही पार्ट 1 आणि पार्ट 2चे डिक्टेशन घेतले नसेल तर ते कव्हर करून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक शेअर केलेली आहे. यापूर्वी झालेले सर्व डिक्टेशन कव्हर करून घ्या, जेणेकरून पुढील डिक्टेशनची तुम्हाला लिंक लागेल, कारण इथून पुढे सर्व डिक्टेशन हे इंटरलिंक आहेत. म्हणून डिक्टेशन घेताना तुम्हाला सोपं जाईल आणि आउटलाईन काढताना काही अडचणी येणार नाही. पटपट आउटलाईन काढता येतील आणि प्लस तुम्हाला ते व्यवस्थित ओळखताही येतील. पार्ट 1 हा महाराष्ट्रातील दुष्काळ आणि पाणी व्यवस्थापन यावरील संपादकीय लेखचे डिक्टेशन आपण घेतलेले आहे. त्याचबरोबर पार्ट 2 हा महाराष्ट्र आणि जलसंपत्तीचे नियोजन यावरती होता. आज आपण पार्ट 3 घेणार आहोत, महाराष्ट्र आणि जलसंपत्तीचे नियोजन यामधील पुढील भाग. म्हणून म्हटलं की सर्व डिक्टेशन हे इंटरलिंक आहेत आणि त्याच्यामुळे तुम्ही यापूर्वी झालेले सर्व डिक्टेशन कव्हर करून घ्या, म्हणजे तुम्हाला अडचण येणार नाही. डिक्टेशन सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या, सबस्क्राईब करून घ्या. ठीक आहे, चला तयार राहा, आपण डिक्टेशनला सुरुवात करूया. स्टार्ट. भारताची लोकसंख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. लोकसंख्येच्या होणाऱ्या ह्या स्फोटाचा बोजा शेतीस आणि अर्थव्यवस्थेस झेपणे शक्य होईल असे गृहीत धरून आपण चाललो आहोत. भारताची लोकसंख्या 154 ते 170 कोटींचे आसपास गेल्यावरच स्थिरावू शकेल असे अंदाज करण्यात येत आहेत. वाढत्या लोकसंख्येस लागेल इतक्या अन्नधान्याचे आपण उत्पादनही करू शकू, परंतु केवळ अन्नधान्याच्या उत्पादनाने जनतेचे प्रश्न सुटणार नाहीत. अन्नधान्य विकत घेण्याची ऐपतही असावी लागते. राहण्यासाठी घरे, शिक्षण, रोजगार आणि सुसंस्कृत माणूस म्हणून जगण्यासाठी आवश्यक अशा आरोग्याच्या व इतर सोयी यांची तरतूद करण्यासाठी राष्ट्र म्हणून सामर्थ्य असणे महत्त्वाचे असते. लोकसंख्येचा स्फोट व अर्थव्यवस्थेच्या विकासाची असमाधानकारक गती, शेतीवर वाढणारा लोकसंख्येचा बोजा अशा पार्श्वभूमीवर नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्याचे सामर्थ्य वाढेल अशी आज तरी गरज परिस्थिती दिसत नाही. दुष्काळामुळे शेती उत्पादन तर कमी होतेच, तथापि ज्या भागात दुष्काळामुळे शेती उत्पादनावर प्रतिकूल परिणाम होत असतो तेथे लक्षावधी शेतकरी, शेतमजूर यांच्या हाल-अपेष्टांना पारावार राहत नाही. अनेकांचे जीवन सर्वस्वी उद्ध्वस्त होते. शेती हेच एकमेव उपजीविकेचे साधन असल्यामुळे त्यांच्या जीवनात जगण्याला काहीही आधार राहत नाही. त्यांचा आत्मविश्वास नाहीसा होतो. ते हताश बनतात, अधिक कर्जबाजारी बनतात आणि पुढील अनेक वर्षांचे त्यांचे कौटुंबिक अंदाजपत्रक संकटात येते. बऱ्यापैकी पर्जन्यवृष्टी झाली की अशा लक्षावधी शेतकऱ्यांचे जीवन सुसह्य बनेल असे सरकार व रिझर्व्ह बँक गृहीत धरून चालते. 80% शेतकऱ्यांची शेती ही आर्थिकदृष्ट्या परवडणारी नाही याचा सर्वांनाच विसर पडतो.
आजही आमच्या दुष्काळी भागातील खेड्यातील जीवन व शहरातील झोपडपट्ट्यातील जीवन यात फारसा फरक राहिलेला नाही. याशिवाय देशातील व्यापार, उद्योग इत्यादीवरही दुष्काळाचा प्रतिकूल परिणाम होत असतो. शेतीमालाची निर्यात कमी होते. खाद्यतेल इत्यादीसारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या आयातीत प्रचंड वाढ करण्याची पाळी येते. ग्रामीण भागातील जनतेची क्रयशक्ती कमी झाल्यामुळे औद्योगिक मालाचा ग्रामीण भागात होणारा खप कमी होतो आणि औद्योगिक मंदी डोके वर काढते. मंदीच्या लाटेत अनेक उद्योग सापडतात. दुष्काळामुळे रुपयाची किंमत कमी, चलनवाढ होण्याची प्रक्रिया सुरू होते. केंद्र आणि राज्य सरकारच्या तिजोरीवर कमालीचा ताण पडतो. अनेक वेळा केंद्र व राज्य सरकारच्या तुटीच्या अंदाजपत्रकात भर पडते. राष्ट्रीय उत्पादनाची गती मंदावते आणि अशा तऱ्हेने जनतेच्या जीवनावर दूरगामी परिणाम होतो. हे पाहता जनतेला आर्थिकदृष्ट्या शक्तिशाली बनवल्याशिवाय आणि एकूण अर्थव्यवस्थाच बलशाही बनविल्याशिवाय दुष्काळाला तोंड देण्याचे सामर्थ्य अर्थव्यवस्थेमध्ये कधीच येणार नाही. आज आमचे वार्षिक दरडोई उत्पन्न फक्त सुमारे $250 म्हणजे 2,500-3,000 हजार रुपये आहे. अशी कमकुवत अर्थव्यवस्था नैसर्गिक आपत्तींना कशी तोंड देऊ शकेल? स्वातंत्र्योत्तर काळातील दुष्काळात प्रत्यक्ष उपासमारीने पूर्वीप्रमाणे मृत्यू होत नाहीत, ही मात्र मोठी जमेची बाजू आहे आणि दुष्काळ अथवा पूर इत्यादीसारख्या नैसर्गिक आपत्तींच्या काळात जनतेला मदत करण्यासाठी जे प्रयत्न हल्ली केले जातात त्यात प्रशासकीय कितीही त्रुटी असल्या तरी स्वातंत्र्योत्तर काळातील नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्यासाठी शासकीय आणि स्वयंसेवी संघटनेच्या पातळीवरचे जे कार्यक्रम राबविले जातात ते ब्रिटिश सत्तेच्या काळापेक्षा गुणवत्तेच्या दृष्टीने कितीतरी व्यापक आणि प्रभावी आहेत, हे मान्यच केले पाहिजे. ब्रिटिशांच्या काळातील प्रत्येक मोठ्या दुष्काळात उपासमारीत लक्षावधींची आहुती पडली. ब्रिटिश राजवटीतील शेवटचा आणि आपल्या पिढीतील दिसलेला दुष्काळ म्हणजे बंगालचा दुष्काळ. हा दुष्काळ बव्हंशी मानवनिर्मितच म्हणावा लागेल. अन्नधान्याचे उत्पादन 1943 साली लक्षावधींचे बळी पडण्याइतके कमी नव्हते. तरीसुद्धा बंगालच्या दुष्काळात 30 ते 40 लक्ष लोक मृत्युमुखी पडले, असा वास्तव अंदाज आहे. स्वातंत्र्योत्तर काळातील 1965-66 सालच्या दुष्काळाची व्याप्ती बरीच मोठी होती. त्यावेळेस आजच्या सारखा राखीव धान्याचा साठाही भारत सरकारजवळ नव्हता. देश अन्नधान्याच्या बाबतीत आताप्रमाणे स्वयंपूर्णही झालेला नव्हता. प्रामुख्याने आयातीनेच अन्नधान्याची तूट भरून काढावी लागत होती. त्यावेळी अक्षरशः बोटीतून उतरविलेले धान्य सरळ स्वस्त धान्यांच्या दुकानात पाठवावे लागत होते. तरीही केंद्र सरकारची तत्परता, राज्य सरकारचे सहकार्य, अन्नधान्य वाटपाची राष्ट्रव्यापी यंत्रणा आणि प्रशासकीय दूरदृष्टी यामुळे 1965 सारख्या मोठ्या दुष्काळाला तोंड देणे शक्य झाले. वस्तुतः दुष्काळ आणि नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्यासाठी खर्च करावयाचा पैसा हा उत्पादन कामासाठी आणि पुन्हा पुन्हा येणाऱ्या दुष्काळ, पूर इत्यादी आपत्तींची तीव्रता कमी करण्यासाठी खर्च व्हावयास पाहिजे.
आपले उत्पादन सामर्थ्य वाढवून आपण अधिक समर्थ कसे बनू यासाठी खर्च व्हावयास पाहिजे, यावर सर्वांचे एकमतही आहे. तथापि प्रत्यक्षात मात्र तसा अनुभव येत नाही. दुष्काळ निवारण्याच्या कामाचा या दृष्टीने आढावा घेऊन आवश्यक ती उपाययोजना केली पाहिजे व होणारा बहुतेक खर्च उत्पादक कामासाठी होईल याची दक्षता घेतली पाहिजे. स्टॉप. कसे झाले आजचे डिक्टेशन? कमेंट्स करून नक्की सांगा. तुमच्या कमेंट्स खूप कमी आणि लाईकही कमी राहतात. लाईक तर बिलकुलच नाही आणि सबस्क्राईब बी करत नाही आहे. तुम्ही व्ह्यू दाखवता, आपले 300+ 200+ व्ह्यू असतात आणि सबस्क्रिप्शन पहा किती आहेत. आम्ही एवढं कष्ट घेतो त्याच्यासाठी लाईक तो बनता है, सब्सक्रिप्शन भी चाहिए ना. तो हम आपका केअर करते हैं, आप हमारा करिए. हो ना. आपलं चॅनल म्हणजे हे तुमचं चॅनल आहे, मग तुम्ही केअर करा ना. जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या फ्रेंड्सला, रिलेटिव्हला, जे जे स्टेनोची प्रॅक्टिस करतात त्यांना सर्वांना शेअर करा. त्यांनाही याचा फायदा होईल आणि त्यांची छान छान प्रॅक्टिस होऊन जाईल. ठीक आहे, आज आपण येथेच थांबूयात. टेक केअर.